ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। भारत पाकिस्तान सामन्याच्या निषेधार्थ ठाकरेंच्या सेनेचं ठिकठिकाणी आंदोलन। पंतप्रधान मोदींना सिंदूर पाठवत भारत पाक सामन्याचा निषेध, तर काही ठिकाणी टीव्ही फोडत निषेध व्यक्त। उद्धव ठाकरे संजय राऊतांचा राष्ट्रवाद हा ढोंगीपणा, आधी आपल्या पक्षातील मिलिंद नार्वेकरांना क्रिकेट समितीतनं पायउतार करा, खरोखरच पाकिस्तान विरोधी असाल तर घरापासून सुरुवात करा, भाजपच्या नवनाथ बन यांचा आभार। खेळाकडे खेळाच्या दृष्टीनं पहा, कोणताही मुद्दा भावनिक करू नये, वेळ मिळाल्यानंतर भारत पाक मॅच पाहणार, अजित पवारांचं वक्तव्य। तर अजित पवार असे बोलत असतील तर त्यांच्या अंगात पाकड्यांचं रक्त, राऊतांची टीका। भारत पाक सामन्यावरून टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये सुद्धा बहिष्काराचे वारे। एका इंग्रजी दैनिकाचं वृत्त, सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेला खेळाडू प्रशिक्षकांची गैरहजेरी, आम्हाला वाटले नव्हते की आम्ही भारत पाक सामना खेळणार आहोत, सहाय्यक प्रशिक्षक यांची प्रतिक्रिया। अमेरिकेत असल्यामुळे ICCचे अध्यक्ष जय शाह भारत पाक मॅचला अनुपस्थित राहणार, तर BCCIचे हंगामी अध्यक्ष राजीव शुक्ला उपस्थित राहण्याची शक्यता। आजच्या मॅचला अनेक क्रिकेटपटूंचा विरोध, भारतीय संघाला सामना खेळायचा नाही, पण जय शहांच्या दबावाखाली येऊन हा सामना होतोय, संजय राऊतांचा दावा। पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये BCCIच्या परिवारातील कुणाचाही मृत्यू झाला नाही, त्यामुळे त्यांना 26 मृतांच्या कुटुंबियांच्या भावना समजल्या नाहीत। दहशतवादी हल्ल्यातील मृत शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐश्वर्या द्विवेदी यांची प्रतिक्रिया। भारतानं पाक सोबत सामना खेळू नये, भारत पाक सामन्यावर माजी क्रिकेटपटू आणि भाजप नेते केदार जाधव यांचं वक्तव्य। हॉटेल चालकांनी भारत पाकिस्तान मॅच दाखवू नये, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचं वक्तव्य। भारत पाक मॅच दाखवणाऱ्या हॉटेलमधील टीव्ही स्क्रीन बॅटनं फोडणार, शरद कोळींचा इशारा। देवाभाऊ कॅम्पेनला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देवा तूच सांगना यानं उत्तर। नाशिक जिल्ह्यामध्ये विविध दैनिकात जाहिरात, शेतकरी कर्जमाफी, पीक विमा, कांदा निर्यात बंदीवरून प्रश्न उपस्थित। नाशिकच्या आडगावमध्ये आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं एक दिवसीय शिबिर, अजित पवारांच्या गुलाबी रंगाला पवारांच्या राष्ट्रवादीकडून पिवळ्या रंगानं उत्तर। ओबीसी समाजाला पक्षासाठी एकवटण्यासाठी पिवळ्या रंगाचा वापर केल्याच्याही चर्चा। लखनौमध्ये इंडिगोच्या विमानाचा अपघात टळला, वेग वाढवून सुद्धा विमान उड्डाण करू शकलं नाही, कॅप्टननं विमान धावपट्टीवरच थांबवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली। खासदार डिंपल यादव यांच्यासह 151 प्रवासी या विमानानं प्रवास करत होते। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।